हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे येतोय? मस्त ना. आणि मी सुद्धा मस्तच आहे. आणि गाईज आता सकाळचे किती वाजले माहिती आहे का? 10:30 वाजलेत. आणि आज आहे अक्षय तृतीया. सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गाईज इथे रिया पण झोपले आणि मी इथे आता झाडू वगैरे मारून बसले. झोपले. मला बघून आहे ना ती मुद्दाम नाटक करते. रिया झाडू वगैरे मारून झाले. खुर्च्या पण एवढ्या झाल्यात घरामध्ये. इथे दोन इथे 6 खुर्च्या झाल्यात. आता त्या खुर्च्या ना मी बाहेर नेऊन ठेवते. मला आज ना बनवायची एक खीर. तर मी इथे सगळे रेडी केलेले आहेत. आणि आता एवढी भांडी आहे, ती भांडी मी लावून घेते पहिला. आणि कांदे पोहे केलेत आज म्हणजे नॉनव्हेज करता करता व्हेजवरच आलो आहे. बरं झालं, मला व्हेजच खायचं होतं आज. आता घरात नॉनव्हेज बनला असताना तरी पण मी व्हेजच खाल्ला असता. आणि आता चला मी पटा भांडी लावून घेते. या माझ्या पोरीला ना एवढी गरम होते ना, काय सांगू तुम्हाला. प्रत्येक 2-2 मिनिटाला फॅन लावत बसते. आता तिथला फॅन बंद केला ना, आता इकडचा फॅन चालू केलाय. काय ग, फॅन इथं चालू केला आणि तू तिकडे जाऊन घे का? फॅन इथं चालू केलाय ना, जाऊन तिकडे गेले बसले. अरे कपडे काढलेत का घालायला? दुसरे घाल, जरा चांगले घाल. अरे आज चांगले घालायचे असतात. चला काय, मी आता ना भूक लागले मला खूप. मी आता कांदे पोहे खाऊन घेते आणि बघ खीर बनवायला घेते लगेच. गाईज आता मी ना इथे खीर बनवते. तांदूळ शिजत ठेवलेले आहेत. कशी होईल काय माहिती. असं काय बनवत असतो ना, मला खूप टेन्शन होतो कसं होतो काय माहिती. विचार करत बसते मी. बनवायला बनवते सगळा, विचार करत बसते कसा होतो. आणि घरी पूजा चालू आहे आमच्या इकडे. म्हणजे मला आमंत्रण आला होता, पण घरात इथे कोणच नाही आहे ना, म्हणून मला जायला नाही मिळालं आहे. आणि त्याच पूजेचा आवाज मला इथपर्यंत येतोय. किती बावरले काय झालं? ते कढीपत्ता पण मीच काढून द्यायचा. तुला डिश मध्ये काढून ठेव. अशी बोलती बघितला. घे लवकर. त्या डिश मध्ये काढून ठेव. बघते काय? हा? शेंगदाणे पण नको, कढीपत्ता पण नको. तिला काय तिची एक डेंजर पोरगी एवढी लागत आहे. दीदी रियाला सांगायला की दुधाची पिशवी घेऊन ये. दीदी एक दुधाची पिशवी घेऊन ये ना. झालं थोडं. नाही संपला. जा लवकर. जा खाऊ घे तुला. देवा चांगली होऊ द्या खीर. मी एवढ्या दिवसात फर्स्ट टाइम लाईफ मध्ये बनवते. चांगली होऊ द्या. अंगावर उडाला माझ्या. माझे कर बोला. हा नंतर अशा हलवत राहायच्या, नंतर खाली लागते. मला कसं आहे केलं ना, म्हणजे मी बनवल्या ना वस्तू किंवा काही मी केलं ना, तर माझं नाव असं म्हणजे आला पाहिजे. आता कोणाला पण वाटतं ना का आपण एवढा मेहनत करतो तरी आपल्या एक शब्दात पण नाव नाहीत, मग मी इंटरेस्टच सोडून देते. जाऊ दे, बरोबर आहे ना. मी पण गेली आता मैत्रिणीकडे. आता मी एकटीच. गाईज आता माझी एक साईडला खीर तर होतेच आहे. हे बघा
आणि आता मी एक साईडला खीर. यार या स्टँडनी मला ना टेन्शनच दिलं एकदम. बघा खीर टाकते कारण की आमच्या घरात वेलची वगैरे जास्त कोणाशी खात नाही. आणि गाईज आता आपली खीर रेडी झालेली आहे बघा. बघा मस्त अशी झालेली खीर रेडी. आता मी पहिला देवाला ठेवते आणि मग पहिला देवाला ठेवू द्या. हे बघा देवाला घेतले थोडी. तर आता मी ना देवाला ठेवते. आणि गाईज आता मी खाऊन बघते. माझ्या मुलीला विचारलं म्हणजे आपल्या रियाला विचारलंय तर रिया तू खाते का. तर मला माहिती आहे ती तिच्या पप्पांसारखी आहे ना सेम. तर तिची अजिबात नाही. मी एक साईडला भात पण ठेवलाय फक्त आता उसळ बनवायचे राहिले. आणि आता मी खाऊन बघते कशी झाले खीर. आणि तुम्हाला नक्कीच रिॲक्शन देईन. खरंच सांगणार आहे नक्की कशी झाली ती. चला गाईज मी वाटीत घेतलेली आहे खीर. आता बघूया कशी झाली. एकदम मस्त झालेली आहे. फक्त थोडी मीच कमी साखर टाकले. जास्त गोड पण नाही बनवले. मीडियम म्हणजे सगळे घरात खाऊ शकतात. कारण की काही त्यांना गोड जास्त आवडत पण नाही ना. शुगर वगैरे ना. या तुम्ही पण खायला. आज मी दुधाचं एक पिले. त्या दिवशी पुनमताईकडे गेली होती ना मी कल्याणला. त्या दिवशी पण चहा पिऊन बघितली. कारण माझं खूप म्हणजे एवढा डोकं दुखत होतं मला सुचत नव्हतं. मग शेवटी त्या दिवशी मी चहा प्यायली. त्यानंतर मी आत्ता दूध घेतलं. कशी तुला बोलता तरी येतो का. येतो तुला बोलता. तुला येतं ना. मी काही व्हिडिओ काढते. मग तू कशी बोलली आता. बोल ना कशी बोलली. आत्ता वाजतात रात्रीचे 9 आणि माझं इथे जेवण चालू आहे. आणि बघा नुसती काय ना काय शोधत असते त्या फ्रीज मध्ये. काय बघते काय बघते. हे बघ मला तुझा हे चॅनल बंद कर आणि मला तो मोबाईल दे. बघितलं तुझी म्हणजे व्हिडिओ बंद कर आणि मला मोबाईल दे बघायला. पूर्ण बघायला दे नाही का. अभ्यास कोण करल. सुट्ट्या आहे म्हणून का अभ्यास नाही करायचा का. जेवायला देऊ का. उडते काय एवढी पण तू. नेट बीट नाही लावणार मी. संपला 5G माझा. संपला 5G. संपला. लगेच असते. राग येतोच नाही रियाला ना. रियाला मी रियाच्या मारल्यावरती रियाला राग येतो ना रिया. हा आवाज कमी. याशीच नाटकं करत बसेल का. याशीच नाटकं करत बसेल. चला माझं काही जेवण बनवायचं. बघ किती बोलते बघितलं गायची. आजकालची पोरं बघा किती बोलतात. आवाज. मी येऊ मग तिकडे. मी तिकडे येऊ का तिकडे. किती घाबरते बघा. जेवढी ती पप्पाला नाही घाबरत तेवढी ती मला घाबरते. बरोबर ना. चला काय जाता मी बनवते पटापट इथे जेवण. हॅलो गाईज. आणि ब्लॉगचा हा आज दुसरा दिवस आहे आणि मी आलेली आहे घरी. बघा माझी मम्मी काय खाते का. बदाम खाते बदाम. आणि खूप दिवसानंतर मी घरी आले आणि पप्पा पण आले. पप्पांनी आणले माझ्यासाठी चिकन. आणि काय बघते अगं व्हिडिओ चालू आहे आपली. इथं पप्पा बनवतात जेवण म्हणजे चिकन बनवतात माझ्यासाठी. पप्पांचा स्पेशल चिकन मला बनवून देत. मसाला आता मीठ घेतला. घरी आल्यावरती असंच असतं. चला मी तुम्हाला दाखवते. पहिले मीठ टाकायचं. पप्पा रेसिपी सांगायला लागलेत.
इथं मम्मी आहे, इथं पप्पा आहे. आता चिकन रेडी झाल्यावरच तुम्हाला मी दाखवेन. पप्पा तिखट कमी बनवा. येस. जास्त तिखट तिखट आम्ही खात होणारच नाही. नाही. नका टाकू, बस बस तिखट होणारच नाही बाय. बाबा, नका ना. जास्त तिखट खाल्ला तर खायला पण भेटणार नाही तो. मिरच्या कमी करा. मग चला काय जातं, आम्ही तुम्हाला नंतर दाखवते. कारण की इथे ना तिखट एवढा बनवलं, थोडासा मसाला मला काढायला लागेल इथून काय पण करून. आणि हे बघ, आणि गाईज आता मी बसली होती बराच उशीर. आणि मी कधीच आले आज, म्हणजे कधी 11:30 ते 11:45 वाजेपर्यंत आले. आणि म्हणजे अचानक मी निघाली घरी, कारण खूप दिवस झाले मी आली नव्हती ना. मग जाऊ दे थोडा घरी मम्मी पप्पांना पण भेटून होते. त्या दिवशी मग पप्पांना भेटली होती, कारण की रियाचा रिझल्ट आणायला गेले ना, त्या दिवशी पप्पा मला म्हणजे घरी सोडायला आलेच होते रिक्षाने. सो आता इथं मम्मी पण आता झालं घरी आल्यावरती, म्हणजे कसं आपल्या घरी आलं मस्त आरामात मस्त. आताच वडापाव वगैरे पप्पा येताना घेऊन आले. मम्मीने आणि मी वडापाव खाल्ला आणि पप्पाने वडापाव. आता ना चिकन रेडी होतोय तिथपर्यंत. आता मी काय करू बघत बसते. आता बघू, रेसिपी तर नाही दाखवू शकणार, कारण ते तर म्हणजे कधी तुम्हाला पाहिजे असतं तर कधी मी आले तर दाखवेन. कारण की आता खूप काही घाईमध्ये आता खूप वेळ झालेले, 1:45 वाजले त्याचे, 1:45 वाजले. म्हणून मग मी रेसिपी नको आता, पण त्यात टाईमपास होईल. मग जेवायला पण 4 वाजता, त्यापेक्षा पहिला जेवण बनवून घ्या, खूप भूक लागलेली आहे. आपण पटापट जे पप्पा बनवतात. आणि भाऊ पण आज गेलेला आहे कामाला, आणि वहिनी पण नाही आहे. वहिनी पण गेले माहेरी. छोटी पण आमची माहेरीच, म्हणजे तिच्या मामाच्या घरी आहे. आणि आम्ही चला दाखवते. आय होप कमी तिखट असेल. जास्त तिखट असला का मग लागले वाट. कारण या पप्पांना आमच्या तिखट खूप लागतं. कोण कोण लहानपणी हे खायचं, बदामच बोलतात ना. कोण नाही, तुम्हीच आहे ना, आपणच. तर काय जातं, मी एक फोटो बघते. मला याच्यातला आवडत घे ना. अगं का गाईज, आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे. आपल्याला हा डब्बा आहे, त्यांच्यासाठी घेऊन चालले घरी. दाखवते डायरेक्ट मस्त आरामात झोपते आणि संध्याकाळी घरी जाणार. सो तिथपर्यंत गाईज. आणि आता मी घरून जाऊन आलेली आहे, आणि नंतर मी ब्लॉग केलाच नाही कंटिन्यू, कारण ना माझ्या अचानक तब्येत डाऊन झाली. डोकं वगैरे खूप दुखत होतं माझं. सो त्यामुळे मी ना व्हिडिओ केलीच नाही कंप्लीट. त्याच्यामुळे मी व्हिडिओ कंप्लीट नाही केली. सो आता मी घरी आलेली आहे, म्हणजे कधीच आले, मला खूप वेळ झाला येऊन. आणि आता इथे जेवण वगैरे वाढते मी यांना. घरी यांना पप्पांनी भाजी पाठवली होती ना चिकनची, ती त्यांना दिली आहे. मी जेवण वाढून दिलं आहे त्यांना. आणि आता मी ना इथेच भांडे घासते. आई पण तिकडे भाऊकडे आहे जेवायला. सो आता मीच आहे, मग एकटीच आहे. आणि आता माझी तब्येत थोडी बरी झालेली आहे, कारण खूप डोकं दुखत होतं. एवढं डोकं दुखत होतं ना का अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी वगैरे येत होतं, रडायला येत होतं, आणि मळमळल्यासारखा होत होतं, एवढं डोकं दुखत होतं. सो आता ना मी भांडी वगैरे माझी घासून घेते, कारण मला म्हणजे आता वाजलेत किती माहिती आहे का, 9:30 वाजले. आईला तिकडे जेवायला. सो आता आम्ही तिघेच आहे तिकडे, रिया पण तिकडेच गेले. आणि आता चला मी आता पटापट नाही, इकडे भांडी ठेवलेली, अर्धी घासून झालेली आहेत, अर्धी घासायचीच आहेत. सो आपला आजचा ब्लॉग कसा वाटला, आज कंप्लीट केलेला आहे मी ब्लॉग. नवीन मी प्रयत्न करेन अजून चांगलं ब्लॉग येण्याचा. बाय बाय.